श्री स्वामी समर्थ आदित्य मोटिवेशन ह्या यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण बोलत आहे एका विषयावरती जे मी जेव्हा शाळेत शिकत होते, चौथीला असेल, 4वी-5वीला वेळापूरमध्ये. जेव्हा मी 4वी-5वीला होते तेव्हा एक माझा क्लासमेट होता की आम्ही दोघं एका वर्गात शिकत होतो. शिकत असताना आणि आमच्या शेतापाशी त्यांचं शेत होतं आणि तेव्हा ते यायचे सारखे आमच्या घरी खेळायला वगैरे असायचे सारखे. अमोल म्हणून होता. आणि आता ज्याचं त्याचं लग्न झालं, मोठी झाली, ती वेगळ्या शाळेत गेले. मग मी पंढरपूरला शिक्षण घ्यायला गेले. मग तिथून आले पंढरपूरनंतर शिक्षण झालं, त्यानंतर माझं लग्न झालं. त्यानंतर मग आपण कशाला ना, जे तिच्या त्या संसारात बिझी होऊन जातं सर्व लोक. आणि आपण ज्यावेळेस लग्न होऊन आल्यानंतर मग आपल्या लहानपणीचे छोट्या छोट्या मित्रांचे चेहरे वगैरे सगळे वेगवेगळे असतात आणि समजत पण नाही ना, हा आपला क्लासमेट होता, तो आपला क्लासमेट होता. त्यावेळेस 4वी-5वीला होतो ना आम्ही. आणि त्यानंतर मी शाळा चेंज केली. मी गेले पंढरपूरला शिकायला. गाडगे बाबा मोठं होता, तिथं मुलींची शाळा होती कन्याप्रशाला म्हणून, तिथं शिक्षण घ्यायला गेले मी. त्याच्यानंतर मग तिथं 2-3 वर्ष होते. मग त्यावेळेस कुठं एवढं समजतंय ना की आपले क्लासमेट वगैरे केवढे आहेत, काय किती हे आहे म्हणून. तर मग काही दिवसांनी मग ती वेगळ्या शाळेत गेली, मी वेगळ्या शाळेमध्ये गेले. माझं मराठीमधूनच शिक्षण झालेलं आहे. आणि मग तेच शाळा चेंज झाली सर्व. आणि परत ती थोडे मोठी झाल्यावर परत शेताचंच होते ना त्यांचं शेत. आमचं शेत आणि त्यांचं शेत बांध एकच, वडिलांचा. माझं नाही आहे, सॉरी, वडिलांचं आहे ते. मग त्यावेळेस तर पाहिलेलं आम्ही ते मुलं. तर एक बहीण होती, दोघं भाऊ होते. असताना मग ते काही दिवसांनी मग लग्न झाली, सगळे चेहरे चेंज होत गेले. मी कधी गावाकडं पण नाही गेले. आणि माझं लग्न झालं ते पुण्यात, सिटी ठिकाण दिलं मला. मग आमचे वडील पण सिटीत राहायला आले, त्यामुळं ते शेताकडं कधी जाणं आलंच नाही. मग काही दिवसांनी नाही का समजतं, त्याचे वडील खूप आजारी होते, त्या अमोलचे वडील आजारी असताना त्याच्या वडिलांचे काहीतरी 2 ऑलरेडी बायपास झाले होते. आणि गेल्या काहीतरी आठवड्यापासून पुण्यामध्ये ते हे घेत होते, अजून उपचार घेत होते. 3रा बायपास अजून केलं होतं त्यांनी. ते उपचार घेता घेता मग त्यांचं इकडं उपचार चालू होता. तो काहीतरी वडिलांशीच बोलत होता वाटतं वेळापूरमधून फोनवरती का काहीतरी, का त्या वडिलांच्या टेन्शनमध्ये. कारण की त्याच्या वडिलाला 20 लाख रुपये काहीतरी दवाखान्याला खर्च आला. म्हणजे जो माझा क्लासमेट होता अमोल, त्याच्या वडिलांच्या हॉस्पिटलसाठी 20 लाख रुपये खर्च आला. ते काय टेन्शन असेल, काय असेल. तो काय मोठा नाही, त्याचं वय 30 आहे. माझा क्लासमेट म्हणल्यावरती त्याचं वय किती असणार नाही का. त्याचं वय 30 होतं. मग वडिलांसोबत बोलता बोलता ते होता बुलेटवरती. आता किती वेगाने होती बुलेट, काय होती आपल्याला काय माहिती ना. ती बुलेट थांबलेल्या गाडीवर जाऊन एवढी मोठी धडकली की ती गाडी बुलेट चुरा झाली. एवढा मोठा त्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्यानंतर मग काय तर तो इनामदार अकलूजमध्ये हॉस्पिटल आहे, तिथं तो उपचार घेत होता. उपचार घेता घेता काय तर त्याला 42 बॅगा ब्लड चढवण्यात आलं. ब्लड चढवताना त्याला काहीतरी, त्याचे वडील पण तेव्हा इकडंच हॉस्पिटलमध्ये होते पुण्याला. तो होता इनामदारच्या हॉस्पिटलमध्ये, ते पुण्यात मलाही नाही माहिती त्याचे वडील कुठल्या हॉस्पिटलमध्ये होते. ते उपचार घेत असताना त्या मुलाचा ते वडिलांच्या फोन आला, त्यामुळं ते कडके झालं. तो मुलाचा उपचार घेत असताना त्याचं नाही का, वडिलांचं इकडं पुण्यामध्ये असल्यामुळं त्यांचा उपचार इकडं चालू होता आणि त्याचा ॲक्सिडेंट झाल्यामुळं त्याचा हॉस्पिटलमध्ये त्या उपचार चालू होता. तो उपचार घेत असताना शेवटी त्याचं एक्सपायर झाला. तो एक्सपायर झाल्यानंतर पहाटे 3-3:30 वाजता ते काहीतरी मुलगा गेला, अमोल एक्सपायर झाला. म्हणजे उपचार घेताना त्याचा जीव निघून गेला. मग त्यावेळेस त्याच्या वडिलाला कळालं, हा 3:30 वाजता गेला. आणि त्याच्या वडिलाला समजल्यावरती त्याचे वडीलही अक्षरशः 11 वाजता धक्क्याने गेले. देवाने बघा कसं केलं आहे. वडिलांचा उपचार पुण्यामध्ये चालू होता म्हणून मुलगा त्या टेन्शनमध्ये
गाडी चालवत होता, ती गाडी धडकली गेली. त्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्यानंतर ती मुलगा इनामदार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. जेव्हा त्या मुलाचं उपचार घेत असताना त्या मुलाचा अक्षरशः जीव गेला. उपचार घेता घेता त्या धक्क्याने त्याच्या वडिलांचंही निधन झालं. देवाने कसं केलं आहे, एकाच दिवशी मायलेकाचा मृत्यू झाला. बापलेकाचा एकाच दिवशी मरण लिहिलं देवाने. कसं आहे ना, नशिबात जे आहे ते होतं. कुणाला कळलं की बापाचं आणि लेकाचं एकाच दिवशी निधन होऊन मुलगा गेला म्हणून त्या धक्क्यानं बापही त्याचा गेला. आणि तो माझा क्लासमेट असल्यामुळं मी 2 दिवस झाले मला काहीच समजत नाही. त्याचा चेहरा आठवतो. ते आम्ही दोघं एका वर्गात होतो, आमच्या इथेच खेळायला असायची ती मुलं. त्या आठवतं सगळं. मला ज्यावेळेस कळलं तर मी एवढी टेन्शनमध्ये होते 2 दिवस झालं की ती मूल अमोल डोळ्यासमोरून असं जातच नाही आहे. त्याचं 12 तारखेला काहीतरी निधन झालं रात्री पहाटे 3 वाजता. म्हणजे जीवन मरणाच्या वेळेस झुंज देत असताना ॲक्सिडेंटच्या दरम्यान त्याचा जीव गेला. त्याच्यामुळं त्याच्या धक्क्याने वडिलांचाही गेला. दोघांचंही एकाच दिवशी दुःखद निधन झालं. आणि दोघाला धन एकाच दिवशी दिले. किती वाईट घटना ह्या सर्व गोष्टीची. मला तर काहीच समजत नाही. तो असा डोळ्यासमोरूनच जात नाही. मी त्याची इथं स्क्रीन पण लावून देईन की मला जमल का ते एडिटिंग करायला, त्याच्याप्रमाणे मी ती स्क्रीन पण लावीन की असं कोणाचं होऊ नये, कधीच होऊ नये. मी तर खूप शॉकमध्ये अजून. क्लासमेट होता, आम्ही सगळं खेळणं वगैरे इकडं तिकडं म्हणणं. आमच्या शेजारीच त्याचं घर होतं, त्यामुळं ना ते मुलगा अजिबात डोळ्यासमोर झाला. बघा तुम्हाला कसं वाटलं. मला तर खूप वाईट वाटलं. भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये.